अहिल्यानगर येथील नवरात्र उत्सवासाठी अनेक वर्षांपासून चालत असलेली एक अनोखी परंपरा म्हणजे देवीची ज्योत गुवाहाटी आसाम येथून आणली जाते। नगर शहरातील निंबळक येथील मानाच्या देवीची ही ज्योत उत्सवाचे आयोजक संतोष घोलप यांनी गुवाहाटी या ठिकाणी प्रज्वलित करून अहिल्यानगरकडे आणण्यास सुरुवात केली आहे। देवीची ज्योत विशेषतः नवरात्रीमध्ये अखंड ज्योत म्हणून पेटवली जाते। ती देवी दुर्गाच्या कृपेचे आणि उपस्थितीचे प्रतीक मानली जाते। अशीच एक ज्योत निंबळक येथील मानाच्या देवीची दरवर्षी आसाम मधील गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या मंदिरातून आणली जाते। ही ज्योत प्रज्वलित करताना उत्सवाचे आयोजक संतोष घोलप यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे, त्यांची कन्या तसेच निंबळकचे माजी उपसरपंच धनश्याम आबा भस्के, एसटी महामंडळाचे वीरेंद्र कदम, डॉक्टर मनीषा पाटील, गंगापूरचे तहसीलदार उमेश पाटील, पिंपळगाव कवडाचे माजी सरपंच अरुण मोठे, शिवप्रहार संघटनेचे युवक तालुका अध्यक्ष गोरख आढाव, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी सुनील दुधाडे, संजय गवळी, निलेश गेरंगे, पप्पू घोलप आणि बाळासाहेब घुले यांचा समावेश होता। हे सर्व मान्यवर 8 दिवसांपूर्वी गुवाहाटीला गेले होते। ही मानाची ज्योत घेऊन घटस्थापनेसाठी ते निंबळकला परत येत आहेत। यावेळी गुवाहाटीतील कामाख्या देवीचे पुजारी आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी इतक्या दूरवरून आलेल्या महाराष्ट्रातील भक्तांविषयी आनंद व्यक्त केला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संतोष घोलप यांनी केले आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।